Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला. संगमनेर सिन्नरसह पुण्यामध्ये चक्काजाम आंदोलन. रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे, आंदोलकांची मागणी. सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात. काकोडकर समितीला मुदतवाढ देता कामा नये, सत्यजित तांबेंची भूमिका. तर आंदोलनादरम्यान तांबेंचा गिरीश महाजनांना फोन. जनसुनावणीचा निर्णय पुढील 7 दिवसात घेतला जाईल, महाजनांचं आश्वासन. पोलिसांनी रोखल्यानंतरही आंदोलकांचा समृद्धी महामार्गावर चक्काजाम. आंदोलनामुळे समृद्धीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. दिल्लीमध्ये जवानांसाठी शिवसेनेचं महारक्तदान शिबिर. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिबिराचं आयोजन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिबिराला उपस्थित, तर सांगलीच्या 1000 पैलवानांकडून रक्तदान. राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून रस्ते कामाचा आढावा. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. स्थानिक आमदारांमुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं. कंत्राटदार का कंटाळून जात आहेत? कोकणामध्ये जमीन विकणं हा एकमेव धंदा सुरू आहे, राज ठाकरेंचा हल्लाबोल. मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकरित्या लढतीये का? ठाकरेंच्या काळामध्ये मुंबई गोवा हायवे कसा होता ते विचारा. राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावरून आशिष शेलारांचा निशाणा. सांगलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अण्णासाहेब डांगे यांच्या आम्रवृक्ष आत्मचरित्राचं प्रकाशन. महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचं श्रेय अण्णासाहेब डांगे यांनाच जातं, फडणवीसांचं विधान. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.